या सगळ्या महापुरुषांना वंदन करतो। आजच्या या नाशिक शहरातल्या कार्यक्रमामध्ये आपण सगळे ज्येष्ठ लोक इथे उपस्थित आहात आणि कार्यक्रमाचा जो विषय आहे तो विषय अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून या विषयावर मला बोलायची संधी आपण दिली त्यासाठी मी सगळ्या आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो। कारण प्रशासकीय क्षेत्रातला आपल्या सगळ्यांचा अनुभव फार मोठा आहे आणि खरं म्हणजे आम्ही लोकांचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सांगणार आहोत की त्याच्यावर तुम्ही काहीतरी विचार करा। सर प्रशासनातच आहेत, तर या कार्यक्रमामध्ये तुमच्याशी संवाद साधताना मला अत्यंत आनंद होतोय। कारण नोकरीतल्या वरिष्ठ पदावर कार्य करणारे लोक अधिकारी आम्हाला नेहमी आंदोलनात भेटतात समोर, त्यांच्याशी आमचा लढा असतो, म्हणजे फाईट असते। त्याच्यामुळे आता आपण मित्र म्हणून भाऊ म्हणून इथे एकत्र आलेलो आहोत। आजचा जो विषय आपला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला राष्ट्रीयकरणाचा संदेश दिला आहे आणि खाजगीकरणाला आपण विरोध करतोय। हे दोन्ही शब्द आहेत हे सामान्य माणसासाठी अत्यंत कठीण शब्द आहेत। म्हणजे काय बाबा राष्ट्रीयकरण म्हणजे काय आणि खाजगीकरण म्हणजे काय? मला जे समजलेलं आहे ते सोप्या भाषेत बाबासाहेबांच्या चळवळीतून जे कळलं आहे ते मी सांगतो की या देशावर मनुस्मृतीनुसार विशिष्ट उच्चवर्णीय लोकांचं वर्चस्व पहिल्यापासून होतं आणि सत्ता जरी कुठली असली, म्हणजे मोगल असतील, इंग्रज असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, पण सत्ता मात्र ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचीच असायची। आणि ही जी सत्ता आहे ही सत्ता बाकीचे जे 85% लोक आहेत, मग त्यामध्ये ओबीसी असतील, आमच्या महिला असतील, SC असतील, ST असतील, यांना कुठलेही अधिकार द्यायला तयार नव्हते। आणि म्हणून या दोन कठीण शब्दांचं अर्थ मला जो कळलेला आहे तो मी सांगतो, कदाचित चुकीचा असेल। तो शब्द असा आहे की खाजगीकरण म्हणजे मनुस्मृतीच्या लाडक्या लोकांना सगळे अधिकार देणं आणि राष्ट्रीयकरण म्हणजे ज्या लोकांना 85% समूहाला, स्त्री शूद्रातिशूद्रांना जे नाकारलेले अधिकार देणं असं आहे। आता सरकारी भाषेत आपल्याला बोलता येत नाही, आपल्याला मर्यादा मला माहीत आहेत, परंतु हे शब्द इतके कठीण आहेत की बाबा राष्ट्रीयकरण म्हणजे तरी काय? आता राष्ट्र हा शब्द जे लोक वापरतात, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा शब्द कोण वापरतोय? तर ते ज्यांची संख्या 3.5% आहे। राष्ट्रवादी काँग्रेस हा शब्द तरी कोण वापरतंय? त्यांच्यापैकीच लोक वापरतात। म्हणजे राष्ट्रीय शब्द सगळे हायजॅक त्यांनी केलेले आहेत। त्याच्यामुळे आपल्याला राष्ट्रीय शब्द समजताना फार कठीण जातं आणि म्हणून या देशातल्या ज्या उपेक्षित वंचित समूहांना अधिकार नाकारलेले होते त्यांना अधिकार देणं म्हणजेच राष्ट्रीयकरण आहे किंवा एखाद्या देशाचं सगळ्या प्रकल्पांचं राष्ट्रीयकरण आहे असं मला वाटतं। आणि म्हणून या घटनेवर मला कल्पना आहे की मी काय फार बोलणार नाही, मी उद्घाटक आहे आणि उद्घाटक म्हणून मला असं वाटलं होतं की महापुरुषांच्या फोटोंना मी हार घालेन, एखादी ज्योत पेटवेन आणि निघून जाईल, पण तुम्ही उद्घाटक म्हणून मला भाषण करायला दिलं आहे। तर ह्या सगळ्या कार्यक्रमाची दिशा शेवटचा जो उपेक्षित वंचित वर्ग आहे, आदिवासी असतील, SC असतील, OBC असतील, यांना काय वाटतं? त्यांना हे शब्द नाही समजत, राष्ट्रीयकरण पण समजत नाही आणि खाजगीकरण पण समजत नाही। पण आता 2-3 गोष्टी मागच्या काळात आपल्या आजूबाजूला घडल्यात, त्या घटना आहेत, त्या घटना खाजगीकरणाचे दुष्परिणाम काय आहेत हे सांगतात। त्यातली एक घटना आहे की आपल्याला माहिती आहे की सगळी बंदरं ही आपली राष्ट्रीय होती, म्हणजे देशाच्या केंद्रीय प्रकल्प म्हणून त्यांचं नियोजन केंद्र सरकार करत होतं। मी जिथून आलो आहे उरणमधून, तिथे आमच्याकडे JNPT बंदर आहे आणि ते बंदर सरकारी बंदर आहे, तुम्हाला माहीत आहे, आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने तिथे आजही कारभार चालतो। परंतु गुजरातमधली अनेक बंदरं अदानीकडे गेली त्यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडले गेले आणि पकडले गेलेले ड्रग्ज 13,000 कोटींपेक्षा जास्त आहेत। याची माहिती तुम्हाला गुगलवर मिळते। आता आपल्याला माहीत आहे एखाद्या दारूच्या धंदेवाल्याला पकडलं
तो एखादा कॅनच दाखवतात पोलीस की एवढाच भेटला, पण तिकडे तर पिंप असतात, म्हणजे मोठी मोठी पिंप असतात. चोरीमध्ये माल सापडला, निवडणुकीत पैसे सापडले तर 2-3 बंडल आपल्याला दाखवतात, पण गाड्या भरलेले पैसे असतात. त्याच्यामुळे त्याची हे आहे, त्याचा जो गुन्ह्याचा जो मोठेपणा आहे तो प्रचंड मोठा आहे. आणि ह्या खाजगी बंदरांमुळे हे परदेशातले ड्रग्ज आपल्याकडे येतात, तरुणांना ते व्यसनाधीन करतात. आणि हे जर सरकारी असतं बंदर तर निश्चितपणे सरकारी कर्मचारी जबाबदारीने त्यांना पकडलं असतं किंवा असा गैरव्यवहार होऊ दिला नसता. मग खाजगीकरणाचं जे समर्थन करतात ते लोक तरी कोण आहेत? आता त्याच्यामध्ये नाव स्पष्ट झालं, नाव अदानीचं आहे. आणि अदानी कोणाचे मित्र आहेत? अदानी हे शरद पवारांचे पण मित्र आहेत आणि मोदींचे पण मित्र आहेत. त्याच्यामुळे असं कोणाला बोलायला नको की बाबा विशिष्ट जातीचाच हा प्रश्न आहे. यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तिन्ही लोक आहेत आणि त्यांनी हे कांड केलेलं आहे. याच पद्धतीनं आपल्याला कल्पना आहे की कालची घटना आहे की आपल्याला सोनल वांगचुक यांनी उपोषण केलेलं आहे आणि 20 दिवसापेक्षा जास्त उपोषण झालं आणि तिथून त्यांना उचलण्याचा प्रयत्न झाला आणि मोठ्या प्रमाणात लोक कालपासून तिकडे चाललेले आहेत आणि सामान्य माणूस त्यांना पाठिंबा देतोय की बाबा ह्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. त्यांची मागणी काय आहे की नीट पेपर आहेत ते लीक झाले आणि लीक झाल्यामुळे 22 ते 23 लाख विद्यार्थ्यांवर भयानक वाईट परिस्थिती झाली, लोकांनी आत्महत्या केल्या. मग हे नीट परीक्षा लीक प्रकरण म्हणजे काय आहे? खाजगीकरण आणि राष्ट्रीयकरण या हेतूने बघितलं, त्यात पकडले गेलेले लोक आहेत ते तुम्ही पाहिलं, हे कोण करतंय, म्हणजे पेपर लीक कोण करतंय? याचा संदर्भ पुन्हा एकलव्य आणि द्रोणाचार्याकडे जातोय. म्हणजे आपले विद्यार्थी जेव्हा परीक्षा देऊन तुमच्यासारखे अधिकारी व्हायला लागले त्यावेळी ह्या लोकांना प्रश्न पडला आणि मग हे कधीच येऊ नये. मग आपल्या लोकांना पेपर फोडायचे, त्यांना चांगले पेपर द्यायचे, त्यांनी डॉक्टर व्हायचं, त्यांनी इंजिनियर व्हायचं, हा जो प्रकार आहे तो देशात सुरू झाला आहे. मग परीक्षा पद्धती आणि एकूणच देशाची शिक्षण पद्धती याच्यावर चांगलं नियंत्रण केंद्र सरकारचं असावं, चांगल्या लोकांचं असावं, असा एक विचार समोर आला आणि म्हणून ते उपोषण तिथे सुरू झालं. आता हे उपोषण इथे सुरू झाल्यानंतर लोकांनी शिक्षण मंत्र्याच्या निलंबनाची मागणी केली, पण ते प्रकरण तेवढंच राहिलं नाही तर खाजगीकरणाचे दुष्परिणाम हा जो विषय आहे तो किती मोठा आहे. तामिळनाडूमध्ये कुडुकुल प्रकल्प आहे, अत्यंत सेन्सिटिव्ह प्रकल्प आहे, तो खूप देशाच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षेचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यातले पेपर लीक झाले, 1.5 लाख फाईल त्याच्या लीक झाल्या आणि ह्याच्यामध्ये पुन्हा कोण आहे? रिलायन्स आहे. म्हणजे अगोदरच्या पेपरमध्ये, अगोदरच्या प्रकरणामध्ये अदानी आहे, आता अंबानी आहे. आणि हे अदानी अंबानी हे मनुस्मृतीनुसार वैश्य असलेले लोक, हे लोक काय कांड करतात, म्हणजे देशाच्या सुरक्षेला आता हात घातला गेलेला आहे. आणि चर्चा मीडियावर अशी आहे की आता फक्त ते शिक्षण मंत्र्याचा राजीनामाच नको आहे आम्हाला, आता आम्हाला मोदींचाही राजीनामा पाहिजे, अशा प्रकारची मागणी लोकांमधून यायला लागली, कारण या खाजगीकरणाचे दुष्परिणाम आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीयकरणाची जी संकल्पना सांगितली त्याच्या पाठीमागं मनुस्मृतीनुसार या देशातल्या स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांना जो न्याय नाकारला होता तो न्याय मिळावा हा त्यांचा मूळ उद्देश आहे. आम्ही देशाची जी भाषा आहे, राष्ट्रीय भाषा आहे, त्याचा आदर करतो आणि राष्ट्रीयकरण हा शब्द वापरतो, पण या 15% लोकांच्या डोक्यात राष्ट्रीयकरण म्हणजे फक्त आमचाच अधिकार, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचाच अधिकार. मनुस्मृतीच्या काळात तो होता, संविधानाच्या काळात तो बाबासाहेबांनी संपवला आणि आम्हाला आरक्षण आणि प्रतिनिधित्व दिलं. मग शिक्षण असेल, या देशातली जंगलं असतील, या देशातले उद्योग असतील, या देशातली शेती असेल, या सगळ्यांमध्ये आमचा पण अधिकार असला पाहिजे, हा लोकशाहीचा विचार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच या विषयाला खूप महत्त्व आहे, आपण घेतलेल्या विषयाला खूप महत्त्व आहे. फक्त मला एवढाच प्रश्न आहे की हा विषय सर्वसामान्य लोकांपर्यंत गेला पाहिजे, कारण सर्वसामान्य लोकांपर्यंत हा विषय नसल्यामुळे लोकांना याचं दुःख वाटत नाही. म्हणजे एखादा प्रकल्प रिलायन्सकडे जाऊ दे, अदानीकडे जाऊ दे, अंबानीकडे जाऊ दे, त्यांना काहीच फरक नाही पडत. पण मी पुन्हा एकदा तुम्हाला हा विषय नीट समजावा म्हणून आमच्या भागातलं अनुभवजन्य उदाहरण देतो की देशाच्या राष्ट्रीय संपत्तीवर सगळ्या देशाचा अधिकार असला पाहिजे.
आणि यामध्ये समाजवादाचा उल्लेख म्हणजे राज्य समाजवादाचा उल्लेख आपल्याकडे आलेला आहे. हा विचार रशियामध्ये यशस्वी झालेला आहे. तुम्ही पाहता रशियामध्ये त्याचं उपयोजन झालं, जगातल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं. पण हा जो डावा विचार आहे तो सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे, फक्त भांडवलदारांना नको, कामगारांना भेटला पाहिजे. भारतामध्ये हा विषय वेगळा आहे. भारतामध्ये अगोदरच भांडवलदार हे ठरलेले आहेत, ते उच्च जातीतलेच आहेत, जमीनदार ठरलेले आहेत. राजकीय सत्ता, धर्मसत्ता, अर्थसत्ता ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्याकडे केंद्रीभूत झालेली आहे. याचं विकेंद्रीकरण करायचं असेल तर ती ज्यांना हे अधिकार नाकारलेले आहेत त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजेत. हे खरं म्हणजे राष्ट्रीयकरण आहे. या अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या डोळ्यांनी जो प्रकार पाहिला तो तुम्हाला मी सांगतो. साधारणपणे 2005ला आम्ही सेज प्रकल्पाच्या विरुद्ध लढा दिला कोकणामध्ये आणि बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी नारायण नागू पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव ॲडव्होकेट दत्ता पाटील, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते, त्यांनी त्याचं नेतृत्व केलं. त्यावेळी रिलायन्सचा सेज सांगत होता की आम्ही इथे मोठ्या प्रमाणात जमिनी घेऊ आणि मोठ्या प्रमाणात रोजगार या भागामध्ये देऊ. आणि चायनाची संकल्पना सांगितली गेली की चायनामध्ये जसे सेज आले तसे आम्ही घेऊ. आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे 50,000 एकरच्या आसपास 43, 44, 45,000 एकरच्या पेक्षा 1,000 एकरपेक्षा जास्त जमिनी आमच्या इथल्या घेतल्या गेल्या. लोकांना वाटलं की राष्ट्रीय प्रकल्प आहे, म्हणजे देशाचा विकास होणार आहे. आणि म्हणून सुरुवातीला कोणाच्याच लक्षात नाही आलं. परंतु ज्यावेळी सेज प्रकल्पाची त्यांची हे बघितली, म्हणजे ते खाजगीकरणाची संकल्पना बघितली, तेव्हा लक्षात आलं की हे कुठलेही कायदे मानणार नाहीत. कामगार कायदे पण नाही मानणार, भूसंपादनाचे कायदे पण मानणार नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीने सेज प्रकल्पासाठी जमिनी घेतल्या गेल्या. आम्ही त्यांना विरोध केला. आणि ज्या सेज प्रकल्पाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की हजारो नोकऱ्या तिथे मिळतील, आज तुम्ही पाहिलं तर तिथे एकही नोकरी नाही, एक झोपडीसुद्धा बांधलेली नाही. मग ह्या रिलायन्सचा उद्देश काय होता? तर तिथे केंद्र सरकारने JNPT बंदर अगोदरच बनवलं होतं. तिथे रेल्वे गेली होती, आंतरराष्ट्रीय दर्जाचं बंदर होतं. आता आंतरराष्ट्रीय विमानतळ पण तिथे झाले. मग तिथल्या जमिनीला प्रचंड भाव आलेला आहे, जमिनीचं मूल्य वाढलेलं आहे. आणि ही जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायद्याने आमच्या लोकांना, OBC, SC, ST लोकांना दिली होती. मग ती महागडी जमीन सेज प्रकल्पाच्या, खाजगी प्रकल्पाच्या नावाने ताब्यात घ्यायची आणि आता तिथे पुन्हा कन्स्ट्रक्शन करायचं, म्हणजे खाजगीकरणाचा हा धोका सेज प्रकल्पामध्ये आम्ही अनुभवला. आणि याच पद्धतीनं 2007ला सेज प्रकल्प आला. 2013ला आमच्याकडे महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही विमानतळ प्रकल्प करतोय. आता तुम्ही जर संविधानामध्ये गेलात की विमानतळ, सैन्याची काही ठिकाणं किंवा बंदरं यासाठी जमीन भूसंपादन कायदे कडक आहेत आणि त्या कडक कायद्याद्वारे हे भूसंपादन केलं गेलं. दादा जरा याला गप्प बसवा थोडंसं. नाही तर इथे बाळा, हां इकडे इकडे. तर त्याच्यामध्ये त्या विमानतळ प्रकल्पामध्ये सुरुवातीला कोणालाच सांगितलं नाही विमानतळ हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. हा शब्द आहे, म्हणजे राष्ट्रीयकरण हा शब्द आहे. आणि ते विमानतळ बेकायदेशीररित्या संपादित केलं गेलं. त्यामध्ये आदिवासी होते, आगरी होते, कोळी होते, भंडारी होते, ईस्ट इंडियन होते. आणि त्या जमिनी फसवून घेतल्या गेल्या. फसवून म्हणजे 22.5% पॅकेज दिलं गेलं. ज्या जमिनीला 7 कोटी रुपये गुंठा आज मार्केट व्हॅल्यू आहे, ती जमीन 6 कोटी रुपये एकरनी घेतली गेली आता 2013ला. आणि ते विमानतळ जेव्हा प्रत्यक्ष दिसायला लागलं तेव्हा ते देशाच्या नावावर नव्हतं, ते कोणाच्या नावावर होतं? अदानीच्या नावावर, म्हणजे ते खाजगी होतं. म्हणजे सरकार आज भूसंपादन करताना सत्य सांगत नाही, ही जमीन आम्ही घेऊन खाजगी उद्योगपतीला देतोय की तो सरकारी प्रकल्प आहे. आणि त्याचं खाजगीकरण झालं. आज त्या विमानतळामधल्या लोकांचं पुनर्वसन नाही. हजारो लोक घरापासून वंचित आहेत, मच्छीमार लोक पुनर्वसनापासून वंचित आहेत. आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे, या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं ते सगळे सरकारी नोकर आहेत. आता सरकारी नोकर म्हणून आपल्याला नोकरी कधी लागते? जेव्हा प्रकल्प राष्ट्रीय असेल. म्हणजे थोडक्यात खाजगी प्रकल्प नसेल तरच आपल्याला नोकऱ्या लागतात आणि आपल्याला न्याय भेटतो, हे सत्य आहे. त्याच्यामुळे ज्यांनी आजचा कार्यक्रम लावला आहे त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा. निदान आम्ही तरी आमच्या देशाशी कृतज्ञ असलं पाहिजे की ज्या बाबासाहेबांच्या राष्ट्रीयकरणाच्या संकल्पनेमुळे,
समाजवादामुळे आम्हाला ह्या नोकऱ्या लागल्या, तर आम्ही नोकरीतला काही पैसा त्यासाठी खर्च केला पाहिजे, नाहीतर हे असंच चालू राहील. आज तिथे त्या विमानतळामध्ये आमचे लोक, म्हणजे मी जी टोपी घातले, आम्ही मच्छीमार लोक, आम्ही दिवसभर मच्छीमारीला गेलो तर आमच्याकडची जी मच्छी विकणारी महिला आहे, सगळ्यातली गरीब शेवटची महिला, ती कमीत कमी 1000 रुपये कमवते दिवसाला. आणि जी महिला मोठी आहे, धाडशी व्यापारी आहे, ती एका वेळी 70,000ची मच्छी पण विकते. किती? 70,000ची. पापलेटची किंमत काढा तुम्ही. त्या लोकांना ह्या अदानींनी आज सरकारी नोकरी एकही दिलेली नाही त्या प्रकल्पामध्ये. त्यांना हाऊसकीपिंगला ठेवलेलं आहे आणि पगार आहे 20,000. किती आहे? 20,000. म्हणजे ज्याची आई महिन्याला 30,000 कमवते, तिचा मुलगा महिन्याला 20,000नी काम करू शकतो का? पण अशा प्रकारची गुलामगिरी या अदानींनी म्हणजे खाजगीकरणामुळे आपल्याकडे आलेली आहे. याचा धोका फार मोठा आहे. पण हे खाजगीकरण वाचवायचं असेल तर केवळ नोकरी मिळाली पाहिजे अशी मागणी न करता शेवटचा आमचा आदिवासी आहे. आता बघा, अनेक आदिवासींचे प्रकल्प, म्हणजे आदिवासींच्या भागामध्ये खनिजांचे प्रकल्प सुरू होत आहेत. तो कुठला प्रकल्प आला आहे? रस्ता कुठला आला आहे? नाही, वाढवण बंदर तर आहे, पण आणखी एक महामार्ग निघाला ना कुठला? हां, शक्तिपीठ मार्ग. तो शक्तिपीठ मार्ग त्या उद्योजकांची खनिजे आहेत ते समुद्रापर्यंत आणून ते परदेशात न्यायचा हाच उद्देश आहे. त्यामध्ये आदिवासींना हे शब्दच समजत नाही. राष्ट्रीयकरण म्हणजे काय आणि खाजगीकरण म्हणजे काय. आणि म्हणून बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलंय की या देशातली राज्यव्यवस्था बदलली तर ओबीसी SC STना कधीच फरक पडत नव्हता. का? त्यांना माहिती आहे कुठला राजा आला तर आपलं शोषणच करणार आहे, गुलामच आम्ही राहणार आहोत, आम्ही काय कधी राज्यकर्ते होणार नाही. अशा प्रकारची निराशा या देशामध्ये भरलेली आहे. त्याच्यामुळे आपण सगळेजण चिंता करता की ओबीसी बंड का नाही करत. तर ओबीसी यासाठी बंड नाही करत, काय बंड करून उपयोग आहे? राज्यकर्ते तेच होणार. एकतर फडणवीस मुख्यमंत्री होतील, अजितदादा होतील किंवा एकनाथ शिंदे होतील. एखादा ओबीसी SC ST किंवा एखादी महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री होऊ शकते का? नाही. हे त्यांच्या डोक्यात बसलेलं आहे पूर्ण. आणि अशा निराशेमुळे लोक बंड करायला तयार नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांनी आम्हाला आदर्श दिला आहे की बदल आपण घडवू शकतो. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी तो बदल घडवला आणि सांगितलं की श्रेष्ठत्वाच्या तुमच्या कल्पना आम्हाला मान्य नाहीत. म्हणजे ब्राह्मण हे ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्मले म्हणून ते श्रेष्ठ आहेत, क्षत्रिय बाहूतून जन्माला आले म्हणून ते पराक्रमी आहेत, आणि वैश्य मांड्यातून जन्माला आले म्हणून अदानी आणि अंबानी श्रीमंत आहेत हे आम्हाला मान्य नाही, आणि पायातून शूद्र जन्माला आले म्हणून आम्ही हलके आहोत हे आम्हाला मान्य नाही. रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यामध्ये वाटा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. ही घटना तत्व चिंतक आणि जे आपल्यासारखे काम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आशेची गोष्ट आहे. तर कोणालाही वाटेल की बाबा एवढे सगळे श्रीमंत लोक जर हे मारवाडी, गुजराती, ब्राह्मण, क्षत्रिय असतील तर मग एखादा शूद्र, अतिशूद्र रिझर्व्ह बँकेची स्थापना करू शकतो का? बाबासाहेबांचं हे धोरण आपल्याला विचार प्रवर्तक करणार आहे आणि आपल्याला आत्मविश्वास पण देणार आहे की महात्मा ज्योतिबा फुलेसुद्धा बिल्डर होते, ज्यांनी व्हीटी स्टेशन म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसची स्थापना केली. मांडवी कोळीवाडा तिथे होतं, तिथे महात्मा ज्योतिबा फुलेंना महात्मा ही पदवी मुंबईतल्या आगरी कोळी भंडाऱ्याने दिली. महात्मा ज्योतिबा फुलेसुद्धा बिल्डर होते. म्हणजे आपल्याला असं निराश होण्याचं कारण नाही की शूद्र हा जन्माला शूद्र म्हणून आला तो कधी पुढे जाणारच नाही. ते बदल आम्ही करू शकतो. आणि आपल्याला कल्पना आहे की आत्ता मला सरांनी म्हणजे तुम्ही आयोजकांनी हा विषय दिला की बाबा हे जे आहे की बाबा खाजगीकरणाचे दुष्परिणाम काय आहेत आणि राष्ट्रीयकरण म्हणजे काय, ते शब्द ऐकून मला प्रश्न पडला की एवढ्या कठीण विषयापर्यंत मी कधी गेलो नव्हतो. आमची छोटी छोटी आंदोलनं असतात. एखाद्या आदिवासीचं घर तोडलं, एखाद्या कोळ्याचं घर तोडलं तर त्यांना न्याय देणं, त्यासाठी रस्त्यावर जाऊन भांडण करणं आम्हाला माहिती आहे. पण हे काय प्रकार आहे? हा मोठा विषय आहे. आणि म्हणून खाजगीकरणाचे जे दुष्परिणाम आहेत ते खाजगीकरणाचे समर्थक सांगतात की आरक्षणामुळे देशाची अधोगती झाली, आणि म्हणून आरक्षणाचा मार्ग जो आहे राष्ट्रीय प्रकल्प ते जर संपले तर हे लोक आरक्षणच मागणार नाही. आता सिडकोमध्ये आंदोलन झालं, दिबा पाटलांनी आंदोलन केलं सिडकोच्या विरुद्ध. सिडकोच्या जमिनी घेताना दिबा पाटलांनी आंदोलन केलं आणि दिबा पाटलांनी सांगितलं की ही जमीन आमची आहे, त्याच्यामुळे हा प्रकल्प बनवताना इथली कामं आम्हाला मिळाली पाहिजेत, या प्रकल्पामध्ये आम्हाला सरकारी नोकऱ्या लागल्या पाहिजेत.
आणि जमिनीला भाव पण भेटला पाहिजे. त्याच्यामुळे आमचे लोक आज तिथे मोठ्या प्रमाणात नोकरीला आहेत. SC/ST युनियन आहे कुठे शिडकोमध्ये, आज SCंची स्वतंत्र युनियन आहे. जनरल युनियन वेगळी, OBC वेगळे, पण OBC आणि SC/ST एकत्र आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात नोकर भरती झाली. तुम्हाला आश्चर्य वाटतं, खाजगीकरण हे होतच आहे, परंतु आणखी एक यंत्रणा आपल्या विरोधात कार्यरत आहे. आता येताना आमचे मित्र पत्रकार सुनील सरवदे, CWC चॅनलचे संपादक मालक, त्यांनी चर्चा केली की नवी मुंबईत मागच्या 6 महिन्यामध्ये ज्या ज्या कर्मचाऱ्यांना अँटी करप्शननी पकडलेलं आहे ते सगळे कर्मचारी SC/ST आणि OBC आहेत. म्हणजे हे एक आणखी षडयंत्र आहे की एकदा हे निघून गेले कर्मचारी की मग आहे ते खाजगीच आहे, आमचंच आहे, आम्हाला काय गरज आहे दुसऱ्याची. मग ह्या कर्मचाऱ्यांना सस्पेंड कसं करता येईल. आता ज्या लोकांना 25,000साठी 50,000साठी पकडले, त्यांचे पगार 2.5 लाख रुपये आहेत, ते कशाला एवढी छोटी चोरी करतील. पण बदनामी झाल्यानंतर तो कर्मचारी इतका घाबरतो की फोन पण घेत नाही. आपले मित्र असला, भाऊ असला, त्याच्या मनावर फार परिणाम होतो आणि हा परिणाम हजारो वर्षांचा आहे. हा हजारो वर्ष त्रास दिलेला आहे आणि म्हणून यांचा खाजगीकरणामागं मूळ उद्देश आहे तो आहे की संविधानाने दिलेला सामाजिक न्याय, आरक्षण संपलं पाहिजे. यांना तिथे नोकरी करण्याची संधीच मिळू नये. आणि म्हणून आता जे अधिकारी आलेले आहेत, म्हणजे दिबा पाटील साहेब असताना विमानतळामध्ये आम्हाला जमिनीचा वाढीव भाव भेटला, तो इतका भेटला की गुंठ्याला 1 कोटी 1.5 कोटी रुपये भाव मिळाला. सरकारी नोकऱ्या लागल्या आणि त्याच्याबरोबरच मी सर लवकर संपवणार आहे, नोकऱ्या लागल्या आणि त्या भागामध्ये जी डेव्हलपमेंट झाली त्याच्यामध्ये कामं पण आमच्या लोकांना भेटली आणि त्याचा परिणाम असा झाला की मोठमोठे उद्योजक आमच्याकडे रामसेठ ठाकूर, जयम म्हात्रे हे 2 उद्योजक मोठे तयार झाले त्या प्रकल्पामध्ये. पण आता जे विमानतळ झाले त्या विमानतळामध्ये असं काहीच झालं नाही, कारण हा प्रकल्प मुळात खाजगी आहे आणि खाजगी असल्यामुळे तिथे नोकरी लागण्याचा प्रश्नच येत नाही. रिलायन्सचे जे लोक असतील, अदानीचे लोक असतील, तेच तिथे कामाला लागलेत आणि या परिस्थितीमध्ये खाजगीकरणामुळे स्पर्धा वाढते आणि सेवेचा दर्जा सुधारतो असं एक मत आहे आपल्या विरोधकांचं. म्हणजे राष्ट्रीयकरणाच्या विरोधकांचं मत आहे की स्पर्धा वाढते आणि लोकांना चांगल्या क्वालिटीच्या वस्तू मिळतात, परंतु नफा हाच प्राधान्य झालं. म्हणजे जे खाजगी उद्योजक आहेत त्यांचा नफा हेच प्राधान्य आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपण दुधामध्ये बघतोय. आता दुधाच्या डेअऱ्या कोणाच्या आहेत तुम्हाला माहीत आहे, शेती त्यांचीच आहे, पाणी त्यांचंच आहे, ऊस त्यांचाच आहे आणि दूध पण त्यांचं. आणि जगातले अभ्यासक सांगतात जेवढ्या लिटरची मागणी आपल्या देशात आहे तेवढं दूध इथे होतच नाही. मग उरलेलं दूध येतंय कुठून, आकाशातून येतंय का, तर ती भेसळ आहे. म्हणजे त्यांचा हेतू हा नाही की हे दूध एखादं छोटं बाळ पित असेल आणि त्या बाळावर काय परिणाम होईल हा त्यांना घेणं नाही. आम्हाला धंदा करायचा आहे, आमची सहकार चळवळ आहे आणि म्हणून आम्ही तो धंदा करतो. म्हणजे नफा हाच त्यात उद्देश आला की त्याच्यावर, त्या नफ्यामुळे देशावर काय स्थिती आली. आणि म्हणून आता मुंडे साहेबांनी जे काम हातात घेतलं आहे, म्हणजे तुमच्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. एखादा सरकारी अधिकारी जर प्रामाणिक निघाला आणि त्यांनी कामाला सुरुवात केली तर दुधामधली भेसळ पण तो काढू शकतो आणि राम मंदिराच्या तिजोरीतली भेसळ पण तो काढू शकतो. आणि म्हणून राम मंदिरामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतो. राष्ट्रीयकरण करायचं असेल तर मंदिरांचं पण करा, तिथे पुजारी तुमचेच का. आणि हे जोपर्यंत आम्ही बोलत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्या मुलाला ॲडमिशन घ्यायचं आहे, कुठे पैसे भरायचे आहेत, तर आपल्याकडे पैसेच नसतात. म्हणजे तुमच्या आईवडिलांकडे सगळ्यांच्या पैसे असतील असं मला वाटत नाही, कारण मी जेव्हा शिकत होतो तेव्हा माझ्या आईवडिलांकडे पण पैसे नव्हते, कारण आपल्याला मार्गच नाही. काय मंदिरातली देणगी येत नाही, की लग्नामध्ये लग्न लावण्याचं कोणी आपल्याला दक्षिणा देत नाही. पिंडाची दक्षिणा आपल्याला भेटते का, माणूस मरतो आपला, पण पिंडाची दक्षिणा भटजींनाच भेटते. हे जे ह्यांचं जे खाजगीकरण पहिल्यापासून देशाचं आहे, मंदिर आहे, जमिनींचं आहे. जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये परवा चेंगराचेंगरी झाली, आपण बघितली, सगळे आपले लोक होते. आम्ही जमिनींचं आंदोलन जेव्हा चालत होतो त्यावेळी न्यायमूर्ती कोळसे पाटील, ॲडव्होकेट दत्ता पाटील, कॉम्रेड विलास सोनवणे असे अनेक लोक, विद्वान लोक आमच्याकडे यायचे. तर बुधाजीराव मुळीक नावाच्या एका आमच्या मोठ्या विचारवंतांनी सांगितलं की जगन्नाथपुरी मंदिराची जागा 1.5 लाख एकर आहे. आता 1.5 लाख एकर जागा, देवाला संध्याकाळी काहीतरी दही भात लागतो, दुपारी एकदा लागतो, सकाळी पहाटे काहीतरी लागतो. मग 1.5 लाख एकर जागा का. मग ती जागा
जे जमीन कसतात त्यांच्या नावावर का होत नाही? म्हणजे कसणारे लोक आपलेच आहेत, ओबीसी SC ST आहेत. म्हणजे ती जागेचे सगळा जो फायदा आहे ते खाणारे हे पुजारी लोक. आपल्याला आत्ता कळले की राम मंदिर आत्ता कुठे 1-1.5 वर्षापूर्वी स्थापन झालं आणि 1400 कोटी काय किती पैसे त्यात खाल्ले पुजाऱ्यांनी. आणि ते कसे खाल्ले? म्हणजे पवित्रतेचा ज्यांनी ठेका घेतला आहे ते सांगतात की काय तुम्ही रविवारी काय मटण बिटन खाता नाही, ते हॉलमध्ये येता आणि हॉल अपवित्र करता. आम्ही सोवळं पाळणारे लोक आहोत. अहो, मोजामध्ये आणि बुटामध्ये पैसे ठेवले, शौचालयामध्ये पैसे ठेवले, ज्याला लक्ष्मी म्हणून तुम्ही पूजन करता, देवारात ठेवता, आणि ती चोरी पकडली गेली. म्हणजे खाजगीकरण म्हणजे काय हे जर कळायचं असेल तर हे सगळं खाजगीकरणच आहे. आणि आता थोडेफार सरकारी प्रकल्प आलेले आहेत, विमानं आहेत, बंदरं आहेत, केंद्रीय प्रकल्प आहेत. बाबासाहेबांनी पाणी असेल, पाणी व्यवस्थापन असेल, कामगारांच्या बाबतीत जे कायदे केले आणि राष्ट्रीय कर करण्याचं काम केलं आणि ह्या देशामध्ये एक न्याय प्रस्थापित केला. आणि म्हणून आपल्या देशामध्ये राष्ट्रीयकरण हा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ आपल्या सामान्य माणसाला पुन्हा एकदा सांगावा लागेल की राष्ट्रीयकरणाच्या नावाखाली जेवढे लँड ॲक्विजिशन आता येत आहेत, म्हणजे तुमची ह्याची रेल्वे असेल, जपानने आणलेली बुलेट ट्रेन असेल किंवा बाकीचे प्रकल्प, हा समृद्धी हायवे असेल, याच्यामध्ये लँड ॲक्विजिशनमध्ये काय झालेलं आहे? जिथून रोड जाणार आहे ते IAS अधिकाऱ्यांना पहिलेच माहीत असतं इथून रोड जातो आहे. मग राजकीय लोकांचे त्यांचे फंटर येतात आणि पहिल्यांदा जमिनी खरेदी करतात. मग लँड ॲक्विजिशन म्हणजे पुनर्वसनामध्ये जो फायदा होतो तो शेतकऱ्याचा होत नाही, तो होतोय ह्या लोकांचा. आणि हे मोठे मोठे प्रकल्प आज राबवले जातात, पण हे सगळे जे राबवण्याची पद्धत आहे ती खाजगी आहे. आणि म्हणून इथे खरं म्हणजे हा विषय फार क्लिष्ट आणि मोठा विषय आहे. आपल्याला समजेल असा एकच विषय मी सांगतो की या देशातले OBC SC ST हे मागासवर्गीय पण आहेत आणि हे गरीब पण आहेत. आणि हे जन्मताच गरीब आहेत. आणि ह्याला कधीही ब्राह्मण होण्याचा अधिकार या देशात मिळालेला नाही, क्षत्रिय होण्याचा अधिकार नाही, वैश्य होण्याचा अधिकार नाही. ते शूद्र आहेत, अतिशूद्रच आहेत. आणि ह्या लोकांची गुलामगिरी आहे, ती गुलामगिरी किती भयानक आहे की त्यांच्याकडे आजही घरं नाहीत, 2 एकर 3 एकर जागा नाहीत. आपल्यापैकी ज्यांच्याकडे 1 हेक्टर जागा आहे अशा माणसांनी हात उंच करून दाखवा. तुमच्यापैकी ज्यांच्याकडे 100 गुंठे जागा आहे असं कोणी आहे का? आहे असेल तर हात उंच करा. म्हणजे आपण नोकरी केली आहे, चांगला पगार घेतला आहे, पण देशातली जमीन अजूनही आमच्या नावाने नाही. ही आताची वर्तमान स्थिती आहे. मग ही जमीन कोणाच्या नावावर आहे? ही जमीन या देशातल्या उच्चवर्णींच्या नावावर आहे. आमच्याकडे सरकारी जागा होत्या गावाच्या बाहेर, त्याला गुरुचरण जागा तुम्ही म्हणता किंवा अन्य जागा अशा म्हणता. ह्या जागा ज्यांना गावात गुरं चारायला जागा नाही, ज्यांना घराला जागा नाहीत, अशा लोकांसाठी राखीव जागा होत्या. आणि ह्या जागांवर सुद्धा या खाजगी लोकांचं लक्ष आजही आहे. खाजगीकरण म्हणजे साधं नाही आहे. आतापर्यंत गुरुचरण जागा गावाच्या भोवती असायच्या, त्यामध्ये आपले लोक झोपड्या करून राहायचे. पण मोदी सरकार जेव्हा आलं तेव्हा त्यांनी ह्या जागांवर ताबा घ्यायला सुरुवात केला. त्या जागांवर सिरके वगैरे बिल्डरनी पंतप्रधान आवास योजना आणली. म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही गरिबांना घरं देतोय. आपल्याला पण वाटलं की हे गरिबांना घरं आहेत. पण जेव्हा त्याचं आरक्षण पाहिलं, ते आरक्षण होतं EWS, म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं आरक्षण. आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणखी वेगळे कोण आहेत? म्हणजे OBC SC ST यांच्या पलीकडे कोण आहेत? तर ते बोलायला लागले की आम्ही ब्राह्मणसुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालो, आम्ही क्षत्रियसुद्धा झालो आर्थिकदृष्ट्या दुर्बल, आणि वैश्यसुद्धा झालो. मग आर्थिक दुर्बल घटक दाखवण्यासाठी खोटे दाखले यांच्याच लोकांनी दिले. आणि इकडे OBC STना घरं, SC STना घरं मिळण्याच्या ऐवजी घरं कोणाला मिळतात? EWS वाल्यांना. जेव्हा आमच्या ठाणे जिल्ह्यात अशी घरं होती, तिथे बौद्ध वस्ती होती, तिथे आगरी कोळ्यांची वस्ती होती, आणि त्या गुरुचरण जागेवर जेव्हा अशी शिर्के बिल्डरनी घरं बांधली, 2500 घरं होती, तेव्हा त्यांना मी सांगितलं की बाबा रे, ही जागा तर आमचीच आहे, आमची वस्ती हटवून तुम्ही केलीत, आता घरं द्यायची असतील तर आमच्या गावातल्या तरुणांना द्या. ते नाही म्हणे, तुम्ही EWSमध्ये बसत नाही, ही EWSला लागू आहे. EWS काय? आर्थिकदृष्ट्या गरीब. म्हणजे ह्या लोकांनी तो निकष बदलून असा केला की शेवटी तिथली घरं आता विकली जात नाहीत. मी त्या अध्यक्षांना बोललो, म्हणजे त्या बिल्डरच्या माणसांना पण बोललो आणि म्हाडाच्या पण बोललो, तुमचा निकष चुकला आहे. या देशामध्ये उपेक्षित वंचित हे OBC SC ST, त्यांच्याकडे घरं नाहीत, तो निकष लावा EWS, लगेच घरं विकली जातील. पाटील साहेब असं काहीतरी करावं, आम्ही पैसे लावलेत पण कोणी घरं घेत नाही.
आता जो श्रीमंत माणूस आहे तो छोट्या घरामध्ये कशाला येईल? देशाचं धोरण इथे चुकलेलं आहे. आणि म्हणून राष्ट्रीयकरण हे बाबासाहेबांच्या नजरेतून काय आहे, तर राष्ट्रीयकरण म्हणजे या देशातल्या 85% लोकांना जे अधिकार नव्हते, मग नोकऱ्यांमध्ये असतील, कारखान्यामध्ये असतील, उद्योगामध्ये असतील, ते मिळाले पाहिजेत. आणि म्हणून आपण शिक्षण आणि नोकरी एवढ्याच आरक्षणाची मागणी सध्या करतोय, पण आम्ही आमचा उद्योगांचा पण वाटा मागितला पाहिजे. आमचा उद्योग म्हणजे काय, अदानीसारखा आम्हाला कांबळे नावाचा माणूस उद्योजक झाला पाहिजे असं आमचं म्हणणं नाही आहे. तो प्रकल्प देशातच असला पाहिजे, पण त्या देशाच्या प्रकल्पामध्ये काम लागताना मात्र हे OBC SC ST यांना भेटलं पाहिजे. त्यामध्ये कामगारांचे कायदे पाळले गेले पाहिजेत आणि त्या कामगारांचं कल्याण झालं पाहिजे, त्यांची मुलं शिकली पाहिजेत. हे बाबासाहेबांचं धोरण जर देशात राबवलं तर निश्चितपणे आज तुमचे जे चेहरे ह्या कार्यक्रमाला दिसतात, मला वाटतं 5 वर्षानंतर बामसेपच्या कार्यक्रमात असे चेहरे दिसणं अवघड होणार आहे. म्हणून आज फोटो काढून ठेवा, कारण आपल्याला नोकऱ्या लागणार नाहीत. मी पण शिक्षक होतो, 1990 ते 2005 शिक्षक होतो. माझ्या 2 नोकऱ्या गेल्या. तेव्हा मला कळत नव्हतं माझ्या नोकऱ्या का गेल्या. मला आत्ता कळायला लागलं की माझ्या मुख्याध्यापिका ब्राह्मण होत्या आणि त्या ब्राह्मण शिक्षकांच्या डोक्यात राग जास्त ह्यासाठी होता की हा जास्त हुशार शिक्षक आहे आणि हा जर राहिला तर उद्या काहीतरी आपलं खाजगीकरण आहे तो उघड करून टाकेल. माझ्या 2 नोकऱ्या गेल्या. माझ्या जर 2 नोकऱ्या गेल्या, मी तर चांगला कबड्डीपटू, खेळणारा, मार्शल आर्ट केलेला माणूस होतो, माझी ही अवस्था झाली. तुम्ही कसे टिकलात हा मला आश्चर्य वाटतं. म्हणजे तुम्ही नोकरीमध्ये टिकून आहात हे पण मोठं आश्चर्य आहे. सोपं नाही काम ते. त्याच्यामुळे राष्ट्रीयकरण हा साधा शब्द नाही. महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते की या देशातला शेवटचा कोळी शिकून सवरून जोपर्यंत शहाणा होत नाही तोपर्यंत भारत हे एक राष्ट्र होऊ शकत नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलं की या देशातल्या OBC SC ST यांना इथल्या जमिनीवर, सातबाऱ्यावर आपलं नाव मिळत नाही, महिलांना नाव मिळत नाही, तोपर्यंत हे राष्ट्र कसं काय होणार. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा केला, जमिनीचा अधिकार दिला. पाण्याचं सुद्धा खाजगीकरण झालं आज. म्हणजे धरणामध्ये 70,000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्यानंतर अजितदादा म्हणाले होते धरणात पाणी नाही मिळालं तर मी काय करू. हे किती कोडगे शब्द होते. आता ते माणूस मेल्यानंतर त्याच्याबद्दल बोलायचं नसतं, पण जे आहे ते आहे. म्हणजे पाणी मिळत नाही यासाठी बाबासाहेब महाडला आंदोलन करतात की पाण्यावर सगळ्या देशाचा अधिकार आहे, त्याचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, जमिनींचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, उद्योगांचं झालं पाहिजे. बाबासाहेबांचा हा विचार खरं म्हणजे भारताचा खरा राष्ट्रवाद आहे. याच्यापेक्षा दुसरा राष्ट्रवाद नाही. आणि आता जो राष्ट्रवाद मांडला जातोय तो खाजगीकरणाचा आहे. सगळे प्रकल्प अदानी आणि अंबानी यांच्या नावावर होत आहेत. देशाचं सुद्धा ऐकत नाही. म्हणून आम्ही नवी मुंबईत आज आंदोलन चालवतो की जी जागा बाबासाहेबांच्या कुळ कायद्याने आम्हाला भेटली होती, आगरी, कोळी, भंडारी, कराड्यांना, त्या जागेवर जो विमानतळ झाला तो फसवून झालेला आहे. म्हणजे हायकोर्टाने सांगितलं लँड ॲक्विशन चुकलेलं आहे, 2013 झालंच नाही, ते फसवून केलेलं आहे. आणि मग लोकांना आता उशिरा जाग आली की कमीत कमी जमीन तर गेली. आमचा जो महापुरुष आहे ज्यांनी आम्हाला ओळख दिली या भागामध्ये, आम्हाला टिकवलं, त्यांचं नाव, दिबा पाटलांचं नाव या एअरपोर्टला लागलं पाहिजे. असा जेव्हा विषय आला तेव्हा मी लोकांना सत्य सांगितलं की 76% मालकी जर अदानीची असेल आणि 24% सिडको म्हणजे सरकारची असेल तर 76% मालक झालेला माणूस दिबा पाटलांचं किंवा बाबासाहेबांचं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तरी कशाला देतील. कारण यांना ह्या महापुरुषांशी काही घेणं देणं नाही. सगळ्या महापुरुषांनी राष्ट्रीयकरण करण्याचाच प्रयत्न केला. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तोच आहे, रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका, हा विचार राष्ट्रीय विचार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांना आदर्श राजा म्हटलेलं आहे, बाकीच्या राजांना नाही म्हटले. अशा परिस्थितीमध्ये आम्ही तिथे आंदोलन चालवतोय. ते आंदोलन त्यातून OBCंची अस्मिता आणि अधिकार फुलत चाललेले आहेत. या परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रीयकरणाचा किंवा राष्ट्रवादाचा विचार आहे तो लोकांना सांगण्याची गरज आहे. इथे असलेले पत्रकार बांधव असतील त्यांना माझी विनंती आहे की अतिशय मोठ्या अशा नाशिकच्या बामसेपने हे जे लोकमहोत्सव आंदोलन सुरू केलं आहे, हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकांना खरं म्हणजे या विचारांची गरज आहे. गावागावात जाऊन तुम्ही विचार सांगितले पाहिजेत. कारण तुम्ही जर सांगितले नाहीत तर आमच्या कोकणामध्ये ह्या खाजगी लोकांचं म्हणजे उच्चवर्णीय लोकांचं पीक आलं आहे, बुवा बापूंचं पीक आलं आहे. तुम्ही आता 4च महिला आहेत, अख्ख्या गावाच्या महिलांची तिथे हे परिषद भरते रोज मंगळवार, बुधवार, गुरुवार. आणि त्यांना हेच सांगितलं जाते की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे पूजनीय आहे. मंदिरातला पैसा असेल, राजकीय सत्ता असेल, उद्योग असेल,
हा त्यांचाच अधिकार आहे. तुम्ही फक्त सेवा करायची, तुम्ही दास व्हायचं, अशा प्रकारचं शिक्षण रोज सांगतात. आणि मला वाटतं सर, अशा कार्यक्रमांचं आयोजन केवळ रविवारीच नाही तर दर दिवशी झालं पाहिजे. लोकांना सांगितलं पाहिजे, ज्यांनी नोकरीतून पैसे कमवलेत आणि ज्यांच्याकडे थोडंसं आर्थिक सुबत्ता आहे त्यांनी बोलायला हरकत नाही. तुम्ही फेसबुकवरून बोला, व्हॉट्सअपवरून बोला, पण बोला. कारण तुम्ही बोलला नाहीत तर ते जे काही बोलतात आणि जी काही व्रतवैकल्य सांगतात, लक्ष्मीचं व्रत किंवा मंगळागौर हे जे सांगतात, त्यामुळे आमच्या महिला प्रथम गुलाम होतात. आणि ज्या देशाच्या महिला 50% महिला अधिकारापासून वंचित आहेत, त्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले असे महापुरुष जन्माला येऊच शकत नाहीत. आणि म्हणून या कार्यक्रमात मला बोलायची आपण संधी दिलीत, त्या निमित्तानं मी तामिळनाडूमध्ये जी घटना घडलेली आहे की आपल्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचे पेपर गहाल केलेत कोणी, रिलायन्सने. आता रिलायन्सला काय शासन करू शकतं का? आपलं सरकार करू शकतं ना? अदानीला करू शकतं शासन? नाही करू शकत. नीट पेपर आहेत, त्यांच्यामध्ये शासन झालेलं नाही, परीक्षा पुन्हा झाली, पण जे आरोपी आहेत त्यांना शासन झालेलं नाही. कारण ह्या नीट पेपरसारख्या लीक प्रकरणं खूप झालीत. आणि म्हणून अर्जुनच राजा का होतो इथे? क्षत्रियच राजा का होतो? एकलव्य का होत नाही? एकलव्याकडे गुणवत्ता नाही म्हणून तो राजा होत नाही असं नाही, त्याचा अंगठा नेहमी कापला जातो. आणि हे अंगठा पुन्हा आपल्या मुलांचा कापला जाऊ नये म्हणून आपण सर्व शक्तीनिशी या मैदानात यावं अशी मी विनंती करतो. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आजच नाशिकमध्ये आणखी एक कार्यक्रम आहे उपवर्गीकरणावरून, जी भांडणं आपल्यामध्ये लावली, त्यामुळे तिकडे मी जाणार आहे. मी आयोजकांच्या विनंतीचा सन्मान करतो. ह्या परिषदेत पूर्ण दिवस बसलं पाहिजे, कारण का मी भाषण केलं, तुम्ही ऐकलं, आता तुमचं पण मी ऐकलं पाहिजे, हा न्याय आहे. पण ठीक आहे, मी लांबून उरून आलो, मला त्या लोकांचं पण आमंत्रण आहे, त्यांचा पण आग्रह आहे की पाटील साहेब इथे तुम्ही तुमचं मत व्यक्त करा, हे नक्की काय प्रकार आहे, उपवर्गीकरण काय प्रकार आहे. 2-3 ठिकाणी मी बोललो, लोकांचा प्रतिसाद आला, म्हणून मी तिकडे जातोय. आपली जाहीर क्षमा मागतो, एवढी विनंती करतो. मी अलिबागचा आहे. बाबासाहेब आंबेडकर तिकडे आंदोलनाला यायचे, नारायण नागू पाटलांच्या घरी राहायचे, भात मासे खायचे आणि त्यांची मैत्री तुम्हाला माहिती आहे. त्यातून कोकणामध्ये 14 तळे असेल, चिरनेर जंगल सत्याग्रहाचे केसेस बाबासाहेब लढले आणि कुळ कायदा बाबासाहेबांनी तिकडे केला. तिकडे तुम्ही या, घरी पण या आणि आम्ही, माझा मुलगा तिकडे रिसॉर्ट चालवतो, तिकडे भात मासे खायला एकदा पिकनिक म्हणून या, असं प्रेमाचं आमंत्रण आपल्याला देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.